श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम. मी रेखा जगदंबे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाओ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि याच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते. मैत्रिणींनो, 19 मार्च रोजी आहे गुढीपाडवा. हिंदू धर्मानुसार किंवा हिंदू मराठी महिन्यानुसार आपल्या नवीन वर्षाची सुरुवात म्हणजे चैत्र प्रतिपदेपासून म्हणजेच गुढीपाडव्यापासून होत असते. तर गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त असणारा दिवस आहे. त्यामुळं या दिवसाला अनन्यसाधारण खूप सारं असं महत्त्व आहे. हा दिवस खूप शुभ मानला जातो. या दिवशी कुठलेही पंचांग पाहण्याची आपल्याला गरज नसते. त्यामुळं या शुभ मुहूर्ताच्या दिवशी आपल्याला एक उपाय करावायचा आहे. आपल्याला या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये म्हणजे एक वस्तू टाकायची आहे आणि आंघोळ करताना एक मंत्र म्हणायचा आहे. हा साधा सोपाच उपाय आहे, परंतु हा उपाय जर आपण केला तर निश्चित आपल्या घरातली आपल्या सगळ्यांमधली नकारात्मकता बाहेर जाते. आपल्या घरावरती आपल्यावरती नित्य लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळं हा साधा सोपा उपाय जरी वाटत असला तरी सुद्धा खूप प्रभावी आहे. हा उपाय तुम्ही करून पहा. निश्चित तुम्हाला सकारात्मक बदल तुम्हाला पाहायला भेटतील. तुमच्या घरामध्ये नित्य लक्ष्मीचा वास पाहायला तुम्हाला भेटेल किंवा तुमच्या घरातून सगळी नकारात्मकता बाहेर गेलेली दिसेल. तर हा साधा सोपा जरी उपाय वाटत असला तरी सुद्धा प्रभावी असा उपाय आहे. तर हा उपाय सगळ्यांनी करायचा आहे. घरातल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकांनी वैयक्तिक हा उपाय करावायचा आहे. हा उपाय करा आणि निश्चित तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला आमूलाग्र असे बदल पाहायला भेटणार आहेत. कारण या दिवसाला सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि त्यासोबतच या दिवशी आपण जे काही उपाय करतो, जे काही तोडगे करतो त्यांना सुद्धा खूप महत्त्व असतं. त्यामुळं या दिवशी हा उपाय आवर्जून सगळ्यांनी करायचा आहे. तर गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला अभंग्य स्नान करायचं आहे. त्या पद्धतीनं आपण दिवाळीला उटणं लावून अभंग्य स्नान करतो, त्याच पद्धतीनं दिवाळीप्रमाणेच गुढीपाडव्याला सुद्धा खूप सारं महत्त्व आहे. त्यामुळं या दिवशी सुद्धा आपल्याला दिवाळीप्रमाणे अभंग्य स्नान करायचंय. तर स्नान करताना आपल्याला उटणं कसं बनवायचं आहे, तर आपण दिवाळीच्या वेळेस तिळाचं उटणं बनवतो. आता जसं तुम्हाला उटणं जमेल त्या पद्धतीनं तुम्ही उटणं बनवू शकता. आता तुम्ही कशा पद्धतीनं बनवता त्या पद्धतीनं, परंतु शक्यतोपर्यंत ह्याच्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे. कारण मोहरीचं जर तेल टाकलं तर आपल्या शरीरातली सगळी नकारात्मकता बाहेर जाते. आणि त्यासोबतच आपल्याला बेसनचं पीठ घ्यायचंय, त्यात चिमूटभर हळद टाकायचंय. हळदीचे खूप सारे उपाय असतात. हळदी ही अँटीबायोटिक गुणधर्म असणारी वस्तू आहे. जर आपल्याला काही स्किनचे आजार असतील तर ते आजार सुद्धा बरे होतात. त्यामुळे चिमूटभर हळद टाकायची आहे आणि त्यासोबतच कच्चं गाईचं दूध टाकायचं आहे. मग गाईच्या दुधाचे तर फायदे तुम्हाला माहीतच आहेत. माहिती नसतील तर आपल्या चॅनलवरती गाईच्या पंचगव्याचा व्हिडिओ आहे, तर तो आवर्जून व्हिडिओ पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला त्याचं महत्त्व कळून जाईल. तर हे सगळं साहित्य एकत्र करायचंय आणि ते सगळं पूर्ण आपल्या अंगाला त्याचं लेपन करायचंय. हे लेपन करून मग आपल्याला स्नान करायचं आहे किंवा आंघोळ करून घ्यायची आहे. तुम्हाला हे उटणं जर तयार करायचं नसेल घरामध्ये तर निश्चित केंद्रामध्ये तुम्हाला पंचगव्य म्हणून 5 रुपयाला एक छोटं पॉकेट भेटतं. तर ते पॉकेट तुम्ही गोमूत्रामध्ये किंवा पाण्यामध्ये कालवून किंवा दुधामध्ये कालवून ते पूर्ण उटणं तुम्ही शरीराला लावलं तरी सुद्धा अतिउत्तम. तर कारण पंचगव्याच्या वापरामुळं आपल्या शरीरातल्या काही म्हणजे स्किनचे जे आजार असतात ते तर कमी होतातच. त्यासोबतच आपल्या शरीरात जी नकारात्मकता आहे ती नकारात्मकता सुद्धा आपल्याला बाहेर काढायची आहे. कारण पाडवा हा सण म्हणजे आपल्या वर्षाचा नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि नवीन वर्षाची सुरुवात आपल्याला अति उत्साहाने आणि आनंदाने करायची आहे. कारण असं म्हणतात की ज्याची सुरुवात गोड त्याचा शेवट गोड. त्यामुळे आपल्याला सुरुवात ही अति उत्साहानं करायची आहे. त्यामुळे आपल्याला उटणं लावून आपल्याला स्नान करायचं आहे. आणि मग स्नान करताना अशी कुठली वस्तू आहे जी आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे, की जी वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळं आपल्यावरती नित्य लक्ष्मीचा वास असतो, आपल्यातली नकारात्मकता बाहेर जाते. तर ती वस्तू कोणती, तर आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. कारण हळद ही माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे. त्यासोबतच म्हणजे माता लक्ष्मीला प्रिय असल्या कारणानं ती जर आपल्या आंघोळीच्या पाण्यात टाकली तर आपल्या शरीरातली सगळी नकारात्मकता बाहेर जाते अशी मान्यता आहे. त्यामुळं आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला म्हणजे हा छोटासा उपाय आहे. याला खूप काही खरेदी करावी लागते किंवा खर्च करावा लागतो असं नाही. तर प्रत्येकाने
पाडव्याच्या दिवशी आंघोळ करताना आपल्याला त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. आणि कारण हळद ही अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असणारी वस्तू आहे, त्यासोबतच ती लक्ष्मीला प्रिय आहे. त्यामुळं जर आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही हळद टाकली तर तुम्हाला कुठले स्किनचे आजार असतील तर ते स्किनचे आजार सुद्धा बरे होतात. आणि आपल्याला आपल्या नवीन वर्षाची सुरुवात करायची तर ती सगळी आपल्या शरीरातून नकारात्मकता बाहेर काढूनच करायची आहे. त्यामुळे चिमूटभर हळद टाकायची. तर ती हळद टाकताना आपल्याला आपल्या कुलस्वामिनीचं मनन करायचं आहे किंवा कुलस्वामिनीचं ध्यान करायचं आहे. आपल्याला जी काही आता जी तुमची तुळजापूरची आई असेल तर तुळजापूरच्या आईचं, कोल्हापूरची आई असेल तर कोल्हापूरची महालक्ष्मी किंवा रेणुका आई असेल तर रेणुका आईचं, जी काही तुमची कुलदेवी आहे त्या कुलदेवीला स्मरण करून ती चिमूटभर हळद त्या पाण्यात टाकायची आहे. आणि या आपल्या स्वामिनीला विनंती करायची आहे की माझ्यातली नकारात्मकता बाहेर जाऊ दे, माझ्या हातामध्ये अष्टलक्ष्मीचा वास असू दे, म्हणून आपल्याला विनंती करायची आहे. आणि ती चिमूटभर हळद आपल्या पाण्यामध्ये टाकायची आणि मग त्या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे. तर मग ते स्नान करताना मग आपला एक मंत्र म्हणायचा आहे. तर तो मंत्र असा, ओम नमो विष्णवे नमः. आपल्याला ह्या मंत्राचं पठण करत आपल्याला स्नान करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला हा मंत्र म्हणायचा नसेल तर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचं पठण करत जरी आंघोळ केली तरी चालते. कारण बरेच जण 15वा अध्याय म्हणत, कुणी रामरक्षा म्हणत, ज्यांना जे काही मंत्र येतात ते म्हणत काही जण आंघोळ करत असतात किंवा स्नान करत असतात. परंतु ह्या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंचं स्मरण करून आपल्याला आंघोळ करून घ्यायची आहे. आणि मग आपलं स्नान झाल्यानंतर मग आपलं गुढी उभारण्याचं काम असो किंवा मग ते गुढी उभारणं झाल्यानंतर मग आपल्याला जो मी तुम्हाला पिवळ्या आणि लाल पोटलीचा उपाय सांगितलेला आहे तो उपाय करून घ्यायचा आहे. आणि ज्या काही आपल्याला पाडव्याच्या दिवशी सेवा करायच्या आहेत त्या सेवा सुद्धा करून घ्यायच्या आहेत. कारण या दिवसाला खूप महत्त्व आहे. या दिवशी आपण मोठ्या प्रमाणात सेवा करू शकता. कारण ह्या सेवेची फलप्राप्ती ही आपल्याला द्विगुणित आपल्याला फलप्राप्ती होत असते किंवा 100 पटीने प्राप्त होत असते असंही काही जण म्हणतात. तर त्या पद्धतीनं पण इतर दिवसांपेक्षा या दिवसाला वेगळं महत्त्व आहे. त्यामुळं ह्या दिवशी आपण मोठ्या प्रमाणात सेवेवरती भर पण द्यायचा आहे. त्यासोबतच असे काही उपाय सुद्धा करायचे आहेत की जे केल्यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता भासणार नाही, आपल्या घरामध्ये अष्टलक्ष्मी नांदतील, आपल्या घरातली सगळी नकारात्मकता बाहेर जाईल. या पद्धतीने आपल्याला सेवा सुद्धा करायच्या आहेत. आणि मग हा उपाय झाल्यानंतर, कारण गुढीपाडव्यापासून ते रामनवमीपर्यंत चैत्र नवमी या कालखंडाला आपण चैत्र नवमी असं म्हणतो. तर ह्या काळामध्ये आपल्याला आपल्या कुलस्वामिनीची सुद्धा सेवा करावयाची आहे. तर शक्य असेल तर तुम्ही पाडव्याच्या दिवसापासून सुरुवात करा. कारण रामनवमीपर्यंत ह्या सेवा आपल्याला करायच्या आहेत. तुम्हाला शक्य असेल तर दुर्गा सप्तशतीचा तुम्ही पाठ करा. या 9 दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्हाला 9 दिवस करता आलं तर 9 दिवस तुम्ही दररोज एक पाठ दुर्गा सप्तशतीचा करू शकता. परंतु जर तुम्हाला दररोज पाठ करणं शक्य नसेल तर या 9 दिवसाच्या कालावधीमध्ये एक दिवस का होईना तुम्हाला तुमच्या कुलस्वामिनीची सेवा म्हणून दुर्गा सप्तशतीचा पाठ करावायचा आहे. हे साधी सोपेच उपाय आहेत, साध्या सोप्या सेवा आहेत, परंतु त्या खूप फलदायी असतात. यामुळे आपल्या आयुष्यामध्ये खूप सकारात्मक बदल घडून येतात. त्यामुळे निश्चित हा छोटासा जरी वाटला तरी खूप प्रभावी उपाय आहे. तर आवर्जून सगळ्यांनी करावा आणि आपल्या घरातल्या सगळ्यांवरती हा उपाय करावा. तर निश्चित सगळ्यांमधून नकारात्मकता जाईल आणि परिणामी तुम्हाला सगळ्या घरामध्ये एक सकारात्मक वातावरण पाहायला मिळेल. त्यामुळं आवर्जून म्हणजे माहिती तुम्ही इतरांना सुद्धा देऊ शकता. तुम्हाला भलं व्हिडिओ कुणाला शेअर करायचा नसेल तर करू नका, परंतु तोंडी तुम्हाला जर कुणाला माहिती देता आली तर निश्चित हा उपाय सांगा. तर त्यांच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल घडून येतील आणि तुमच्याही आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल घडून येतील. त्यामुळं आवर्जून हा उपाय सगळ्यांनी करावा. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ इथंच थांबवते. दिलेली माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम.